संपूर्ण महाराष्ट्रभर पोलीस दलातर्फे ऑपरेशन मुस्कान 20 जानेवारी ते 20 फरवरी पर्यंत राबविण्यात येत असून वर्धा जिल्ह्यामधील जे मुलं मिसिंग झालेले असून वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण मिसिंगची संख्या एकूण 19 असून त्यामध्ये 6 मुलं आणि 13 मुली असून त्यांची शोध मोहीम राबवण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना दिली आहे। या पत्रकार परिषदेमध्ये पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, गुन्हे शाखेचे विनोद चौधरी उपस्थित होते। वर्धा जिल्ह्यात दिनांक 20 जानेवारी ते 20 फरवरी 2026 पर्यंत ऑपरेशन मुस्कान 14 असं राबवण्यात येणार आहे। सदर ऑपरेशन मध्ये जे आपल्या जिल्ह्यामध्ये हरवलेले मुले आहेत, जे वर्धा जिल्ह्यामध्ये त्यांची संख्या टोटल 19 आहे, ज्यामध्ये 6 मुले आहेत आणि 13 मुली आहेत, त्यांचा शोध घेण्यात येईल। हा मोहीम जो आहे हे फक्त ऑन रेकॉर्ड जे हरवलेले मुले आहेत त्यांचेपर्यंत मर्यादित न राहता जे सध्या मुले आपल्याकडे बस स्टँडवर किंवा धार्मिक स्थळावर किंवा रेल्वे स्टेशनवर मिळून येत आहेत आणि त्यांच्या पालकांचा शोध घेऊन त्यांचे पालकांचे सुपूर्द करण्याची कारवाई पण या मोहिमेच्याद्वारे करण्यात येईल। या मोहीममध्ये आम्ही डीवायएसपी स्तरावर एक ऑफिसर आणि 10 कर्मचाऱ्यांचा पथक तयार करण्यात आलेला आहे। यासोबतच एएसटी आणि स्थानिक पोलीस स्टेशनद्वारे पण यामध्ये कारवाई करण्यात येईल। यामध्ये जे सर्व सरकारी संस्था आहेत, NGOज आहेत, चाइल्ड हेल्पलाईन आहेत, तसेच महिला बाल विकास विभाग आहेत, त्यांची पण मदत आम्ही घेणार आहे। या माध्यमातून मी सर्व पत्रकार बंधू भगिनी तसेच सर्व वर्धावासियांना आवाहन करतो की अशा प्रकारचे कोणतेही बेवारस मुलींबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ वर्धा पोलिसांना कळवावे। धन्यवाद। न्यूज एक्सप्रेस करिता संतोष देशमुख, वर्धा।